माळशिरस तालुक्यामध्ये सध्या पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे। यावर यापूर्वीपासूनच आपण पोटनिवडणूक लावावी अशी मागणी करत असल्याचे आमदार उत्तमराव जानकर यांनी म्हटले। त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। आपल्या सोबत आमदार उत्तम जानकर आहेत। सर, काय सांगाल, तुमच्याच मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीची चर्चा घडवली जात आहे, काय उत्तर द्याल? मी तर गेल्या अनेक दिवसापासून पोटनिवडणूक घ्या म्हणून या सरकारच्या पाठीमागे लागलोय आणि सरकार घेत नाही याचं दुःख आहे। त्यांनी तातडीनं घ्यावी, म्हणजे या देशामधली लोकशाही पारदर्शक होईल, भयमुक्त होईल आणि खऱ्या अर्थानं जे लोकांच्या मनामध्ये आहे ते राज्य येईल आणि त्यासाठी ही पोटनिवडणूक होणं गरजेचे आहे। सर, फलटणमधल्या पण प्रश्नांवरती सध्या खूप वातावरण तापलेलं दिसतंय आपल्या मतदारसंघापर्यंत एकंदरीत। विशेषतः रामराजेंसंदर्भात रणजितदादा नाईक निंबाळकरांनी एक वक्तव्य केलेलं आहे की फलटणमधली माणसांची विकृती खूप टोकाला गेलेली आहे। मंत्री गोरेंसंदर्भातील जे फोटो व्हायरल करण्यात आले त्या संदर्भात हे वक्तव्य होतं, कशा प्रकारे पाहता? नाही, आता ते तो पूर्वीचा किस्सा आहे, फार दिवस झाले त्या प्रकरणाला आणि त्याच्यामध्ये कोर्ट, वेगवेगळ्या अटक, सुप्रीम कोर्ट, बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे आज रोजी त्या प्रश्नाला फार महत्त्व आहे असं मला वाटत नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते उत्तमराव जानकर आणि एकंदरीत खुलं आव्हान दिलेलं आहे की पोटनिवडणुकीची मागणी यापूर्वीपासून मी करत आहे, त्यामुळे कधीही सरकारने पोटनिवडणूक लावावी, आपण या निवडणुकीसाठी तयार असू। कॅमेरामन विनीत पेडणेकरसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।